मित्रांनो, पारू मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला एक मोठा ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे। यामध्ये पारू ही अहिल्यादेवींना दिशाचे सर्व सत्य सांगणार आहे व यावरती दिशाला अहिल्यादेवी घरामधून हकलून देणार आहे। तर पुढे प्रीतमला समजतं की हे सर्व प्रियाने केलेले आहे, त्यामुळे त्याच्या मनामध्ये प्रियाविषयी अजून प्रेम उठू लागतं व रात्रीच्या वेळेस तो प्रियाला घरासमोरच्या गार्डन मध्ये नेतो आणि तिथे आपल्या प्रेमाची कबुली देतो। प्रियाला म्हणतो की प्रिया मॅडम, तुम्ही मला दिशाच्या जाळ्यामधून बाहेर काढलं आणि हे सर्व एक आपलाच व्यक्ती आपल्यासाठी करू शकतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्यावरती माझं खरंच प्रेम आहे आणि मी आत्ताच्या आत्ता आईला हे सर्व सांगतो। आणि प्रीतम आईला सांगायला जाणार तेवढ्यातच प्रिया मागून प्रीतमचा हात पकडते व प्रीतमला म्हणते, माझं सुद्धा तुमच्यावरती खरंच प्रेम आहे, परंतु तुम्ही तुमच्या आईला सांगणार, पण माझ्या आबांचं काय? तेवढ्यातच प्रीतम प्रियाला म्हणतो, कोण आहेत तुझे आबा? यावरती प्रिया आबांची आठवण करत प्रीतमला सांगते, सयाजीराव भोसले, खऱ्यासोबत नेहमी उभे राहणारे आणि खोट्याला आयुष्यात जागा न देणारे। त्यामुळे प्रीतम थोडासा घाबरून जातो आणि पुढे अहिल्यादेवींना प्रियाबद्दलचे सर्व सांगतो व तसेच अहिल्यादेवींना सुद्धा प्रिया ही पसंत पडते व अहिल्यादेवी प्रीतमला म्हणते की प्रियाच्या आई बाबांना बोलव व तेवढ्यातच प्रीतम अहिल्यादेवींना प्रियाच्या आबांबद्दल सांगतो। तो म्हणतो, प्रियाच्या वडिलांचे नाव सयाजीराव भोसले असे आहे व ते खऱ्यासोबत उभे राहतात आणि खोट्याला जागा देत नाही। सयाजीराव भोसले हे नाव ऐकताच अहिल्यादेवींना समजतं की हा तर माझा भाऊ आहे, म्हणजेच प्रिया ही प्रीतमच्या मामाची मुलगी आहे। त्यामुळे आता प्रिया प्रीतममुळे अहिल्या आणि सयाजी यांची भेट पुन्हा होणार की पुन्हा काहीतरी रंजक वळण येणार, हे पाहणं खूपच रंजक असणार आहे। तर मित्रांनो, असं काही मालिकेच्या येत्या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे।